मॉर्निंग. मॉर्निंग. झोप झाली का नाही? नाही झाली आहे, थोडीशी डाऊन आहे मी, म्हणून मी काल शूट पण नाही केलं. सो काल होतं गुरुपौर्णिमा. सो सगळ्यांना हॅपी गुरुपौर्णिमा. आय नो खूप लेट येत आहे, पण कालचा दिवस आईंनी सुरुवात केलेली शूट करायचं, पण माझी अजिबात इच्छा नव्हती बिकॉज मी फुल डाऊन झालेली. बट नाव आय एम फाईन. आता थोडंसं मला वाटतं की मला सनीला असं छानसं विश यू अ हॅपी डॉक्टर्स डे असं ग्रीटिंग दिलेलं आहे हॉस्पिटलकडनं आहे. Cloud9. त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटेड मी आहे. हे काय, हे उघडले का तू? वाव, यू आर द बेस्ट. फ्रेग्रन्स किती चांगलं आहे. ह्याचं आहे का? ह्याचंच आहे. ह्याचं कॅन्डल. हा हा, काय मस्त आहे यार. आमच्याकडे जेव्हा अशा कॅन्डल्स आलेत ना, शो पीस म्हणून आम्ही असेच ठेवलेत. खूप कमी आहेत की आम्ही असे यूज केलेत, कारण ते दिसतं पण किती छान आणि कलर किती सुंदर आहे. अच्छा, हे ह्याच्यावरचं आहे वाटतं. नाईस. सगळ्यालाच छान मला फ्रेग्रन्स आहे आणि आय लव्ह दिस. आपण बाथरूम मध्येच ठेवू. खूप सुंदर वास. आणि आता तर फार गरज आहे, कारण पावसाळा चालू आहे ना, की तर मग ते वेगळंच स्मेल करतं बाथरूम. बापरे, आपल्याकडे किती सारे कप्स झालेत. यू आर द बेस्ट. ऑफकोर्स यू आर द बेस्ट. छान आहे, मस्त दिले. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आलोय 24 hours ड्युटी करून. आज खूप बिझिली असणार आहे. आज आहे क्लिनिक डे, प्लस आज कुठेतरी आम्ही जाणार आहोत. सो ताईंनी प्लॅन बनवलेला आहे. सो वी आर गोइंग टू गो देअर. म्हणजे आम्ही तिच्या प्लॅनचा पाठवणार आहोत, कारण तिने आम्हाला सांगितलं तुम्हाला यायचंच आहे. सो आज आम्ही काय काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सनी चाललाय क्लिनिकला. हां, त्याच्या आधी तो समोर चाललाय, त्याचा एक पेशंट आहे. सो आज मला किचनपासून सुट्टी आहे. मला आता फक्त नायसासाठी भात करायचं आहे. आय मीन तिची खिचडी बनवायची आहे, कारण आल्या आल्या तिला भूक लागते. सो सकाळी तर आम्ही आता तिकडे चाललो लंचला. स्वीटीताईने सगळं काय अरेंज केलं आहे, आणि संध्याकाळी आई पाठवणार आहे. आईचा सकाळीच फोन आला, तिला खूप दिवसांपासून पाठवायचं आहे म्हणून मग ती डबा पाठवणार आहे. सो एकदम आरामात सगळं काही चालू आहे माझं. आता किचनमध्ये थोड्या वेळात जाईल आणि नायसाची जी खिचडी आहे ती बनवेल, आणि बाकीची जी माझी कामं आहेत लाईक शूट वगैरे ते मी कंप्लीट करते. मूड तर माझं नाही आहे, कारण काल पूर्ण दिवस एक तर मी आरामातच काढलेला आहे, आरामच केला आहे मी, आणि आज पण माझा ॲज काही मूड होत नाही आहे. बट लेट्स सी. आय स्टील हॅव 2 hours. नाही 2 तास, कारण आता वाजता आहेत 11:15 आणि नायसा अराउंड 2 वाजता येते स्कूलमधनं. सो आय हॅव प्लेंटी ऑफ होम. आलो क्लिनिकमधून, लगेच रेडी झालो आणि सगळे रेडी आहेत. नायसा पण स्कूलमधून आली आहे, मस्त फ्रेश झाली आहे. सगळं सामान घेतलं आहे. शॉर्ट ट्रिप आहे. आई पण एकदम यंग दिसते. नायसाची मस्ती, त्यांचे सगळे बॅग्स. लेट झालं तर मग डायरेक्ट चेंज करून क्लिनिकमध्ये. ऑल सेट टू गो. हां, बंद केलं. चलो, द जर्नी बिगिन्स. ऑल सेट. नायसाचं लंच टाईम आहे, ऑन टाईम. बाहेर गेलो तरी तिचं टाईम टू टाईम सगळं जेवण.
तुला हाय बोलली का? ती बीच वर आली खेळणी बघ बीचची इथे पा दे एक मला. तिकडे मस्त भरायचं. स्वीटीने मस्त टेंट बांधलाय. ये लवकर नाहीसा. कोणाची आहे? मस्त काय बनवते ताई? चिकन. मामांना सांगितलं लावायला आणि नसतं तर तरी चाललं असतं. दुरशी वगैरे आणलं पण मस्त वाटतं ते घरात बसण्यापेक्षा. बघ आईला असा टेंट वाटलेला तसंच बनवणार होती मी. बांबू पाहिजेत ना. एक बांबू असंच बनवणार होती पण जागाच नव्हती पाहिजे तशी. ही बरी पडली. जेवला वंश राहतो तू? काय मेनू? स्पेशल मेनू काय? मस्त भात केलाय स्वीटीने. आम्ही जेवायला आलो फक्त. आम्ही फक्त जेवायला आलो आहे. हे सगळं बनवायला आलं असतं तर बरं झालं. तू किती घाई तुला. मी आईने विचारलं काय तरी स्वीटी ते निघाली. आई उद्या 8:30लाच निघाली. ह्यांचं पण हा पूर्ण दिवस पिकनिक. मी घरून पण बनवून आणलं. आणि तुमचं कसं अजून भात आलाच नाही. आला बघ एवढा. मला पाव दे. पूनम पाव आहे ना? ब्रेड आहे पाठीमध्ये. चिकन भात अंड पण कांदा आज आहे पाव. ब्रेड इन्स्टेड ऑफ. हे सांबार आहे ना मटणाचं तर सूप सारखं पिते. मस्त लागतं. रचनाला आवडलं का नाही? छान केलं. मी तर खाते बाबा. स्वीटी ते म्हणते की चांगलं नाही केलंय पण खरंच छान केलंय. मला तर खूप आवडलं. मस्त सरप्राईज. म्हणजे जी मज्जा बाहेर खाण्यात आहे अशी ओपन मध्ये जी मजा येते. कॅम्पिंग. चला आता स्वीटी त्याला काय झाले. सकाळपासून थांबलोय ना तुझं ते सुकडं. आम्ही चाललो निघणार तेव्हा कपडे बदलायचे तुला. आणि दादा या कपड्यात त्याच्यातच जा. दुसरे कपडे आणलेत मी तुला. सो मस्त जेवलोय. आता चाललो एक मस्त वॉटरफॉल आहे फार्म हाऊसच्या जवळच, जे आता खूप लोकांना समजलं आहे आणि म्हणूनच तिथे गर्दी होते सॅटर्डे संडे. टुरिस्ट स्पॉट झालं आहे पण आम्ही युजली प्रेफर करतो वीकडेजला. तसं आज आहे ट्यूजडे. सो स्वीटीला पण सुट्टी आहे. त्याच्यासोबत मला क्लिनिक ट्रेक चालू आहे. मस्त क्लायमेट आहे. जास्त पाऊस नाही. आपण आलोय प्रबळगड जवळ. प्रबळ माची. सनीचे खूप सारे मेमरीज आहेत. त्याच्यात खूप इथे ह्यांच्या सगळ्या कझिनचे खूप सारे मेमरीज आहेत. मी सुद्धा लग्नाच्या आधी एकदाच आलेली आणि लग्नानंतर आय गेस ट्वाईस आलेली आहे. सो दिस इज सो फन. आणि इथे दिस इज लाईक अ टुरिस्ट प्लेस. खूप लोक येतात. तुम्ही इवन जर गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. पाऊस नाही ना पण छत्री का उडली. आई खाली चल चल. रचना इथून चल. हो मला माहितीच. किती थंड आहे. आई सावकाश चल.
आई छत्री घे ना सपोर्टला. शूज ते नख लागलाय ना. आई कसं वाटतंय? आई म्हणताय छान वाटतंय. आईच्या पायाला लागलंय तरी आईची पायाला लागले तरी इच्छा बघा, एवढी तरी एनर्जी. पण खाली आवाज येत होता ना, तिथे नाही जायचं का? खाली नाही, वर 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 येते. आई वरून आहे, वरून वरून आहे. हा खाली जाणार. सो इथून एक खाली जातो. हा एक रूट आहे. नाहीसा दाम, नाहीसा दाम. तिकडे नाही, तिथे नाही जायचं आहे. इकडे आहेत, हे बाबा आहेत. हे बघ, इथे बसायचं. धमाल केली, फुल एन्जॉय केलंय. मस्त वातावरण आहे, पाऊस नाही काय नाही, रिमझिम थोडीशी. जास्त पावसात येण्याचा अर्थ पण नाहीये, वरती चढूच नाही शकत, एवढं डेंजर आहे इकडचं. आणि याल तर एकदम व्यवस्थित वाले शूज किंवा हे घाला. वातावरण आहे, मस्त छान धबधबे आणि खूपच छान वाटते. मला वाटतं आम्ही कोरोनापासून आता आलो. त्याच्या आधी आलो, त्याच्या एकदम जिंद जानिए 100 बार जन्म लूं तो भी तू ही हमदम हर दफा चाहिए. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. तू है तो मुझे फिर और
स्वीटीताई चहा बनवत आहेत आता चुलीवर. चुली म्हणजे शेगडी आणली आहे त्याच्यावर. सकाळी चिकन सुद्धा त्याच्यावरच बनवलेलं. मस्त गरम चहा, पाऊस आणि निसर्ग. ऑडियन्स बसली, ऑडियन्स बसली आहे. बॉइलिंग प्रोसेस चालू नाही झाली आहे. तिखट लागतात नंतर झणझणीत. स्टार्टिंगला नाही समजत. कशी होती ट्रिप तुमची? छान, एकदम छान होती. दीदीने खूप छानच हे केलंय, अरेंज केलंय. छान वाटलं. वॉटरफॉलला मजा आली का नाही? खूप मजा आली, खूप एन्जॉय केलंय. आता वाजले आहेत 10:15. आम्ही 7 वाजताच आलो आणि सनी लगेच गेला क्लिनिकला. त्यानंतर माझी जी 1-2 कामं होती ती मी केली आणि नायसाचा आता जस्ट होमवर्क झालेला आहे स्कूलचं. डेली काही ना काहीतरी त्यांना होमवर्क देत आहेत आणि इट्स गुड की ती त्यात एंगेज राहते आणि नवीन नवीन गोष्टी शिकते. एनिवेज, सो कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग? आज आम्ही एक छोटीशी कॅम्पिंग केली. ॲक्च्युली प्लॅन असाच होता, स्वीटीताईला छोटंसं कॅम्प जसं असतं तसं तिला करायचं होतं. ती प्रॉपर असं टेंट वगैरे बनणार होती, पण तिला ते पॉसिबल नाही झालं म्हणून तिने वरती ते शेड घातलं आणि मग खाली बसायला केलं. आणि मस्त मग नंतर बाहेरच चुलीवर चूल नाही मिळाली म्हणून मग तिने ते गॅस शेगडी तिने नेलेली, त्याच्यावरती मग तिने जेवण वगैरे बनवलं. एक वेगळीच कॅम्पिंग आज आमची झालेली आहे. आणि घरात तर आपण नेहमीच हे सगळं करतो, म्हणजे फार्म हाऊस आहेत मला पण माहिती देते, पण तिकडे ते फील नसतं आलं जे आम्हाला घ्यायचं होतं. म्हणून तिने असं प्लॅन केलेलं की नाही आपण बाहेरच करूया. म्हणून मस्त थंडगार वातावरणात एवढं मस्त वाटत होतं ना, जसं की आपण युजली ट्रेकला जातो तेव्हा कसं कॅम्पिंग करतो, सो तसा एक तो फील घ्यायचा होता. म्हणून हा पूर्ण जो आजचा जो दिवस आहे तो तसा तिने प्लॅन केलेला. आणि मग नंतर आम्ही वरती गेलो आणि मी नाही भिजली कारण माझा मूडसुद्धा नव्हता, भिजायचा मूड नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही मला थोडंसं थ्रोट इन्फेक्शन आहे आणि सर्दी आहे, म्हणून अननेसेसरी मला पाण्यात वगैरे जायचं नव्हतं. बट मी सगळ्यांचं जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी क्लिक केलेले आहेत, फोटोज आणि व्हिडिओसुद्धा घेतलेत. आणि तुम्ही ती सगळी मस्ती पाहिलीसुद्धा. नाही सर तो फुल धमाल केले. तर आज सकाळी तिचं होतं स्विमिंग डे आज होता, सो स्विमिंगमध्ये तिने मजा केली आहे स्कूलमध्ये. आणि मग नंतर वॉटरफॉलमध्ये स्वतः रात्री तिला खूप छान झोपसुद्धा लागणार आहे. आणि आईने आमच्यासाठी डब्बा पाठवला आहे जसं मी सांगितलेलं. सो आईने आज कोलंबी बनवली आहे. आई जेवल्यासुद्धा कारण त्यासुद्धा थकल्या, कारण एवढं ट्रेक करणं म्हणजे धमाला होतंच. आणि चढताना काय नाही वाटत, पण उतरताना बापरे, कारण पावसामुळे एवढं तिथे चिखल होऊन जातं. बट खूप मजा केली आम्ही. आणि आय होप तुम्हाला सुद्धा आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल. तुम्ही सुद्धा मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही अशा कोणत्या रेनी पिकनिकला जातात का, तुम्ही काय मजा करतात. आणि जर नसेल कराल तर मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेल की एकदा तरी तुमच्या फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर असं रेनी पिकनिकला जा. एक वेगळीच मजा असते. स्कूल डेज मला तर आठवतात स्कूलमध्ये, कारण युजली रेनी पिकनिक असायची आणि एक वेगळी धमाल आम्ही करायचो त्या टायमाला. सो आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.